आपल्या हिंदू धर्मात दिव्याला तेजाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा आपण रोज देवासमोर लावतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्याचे काही विशेष नियम आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या बाजूला कोणता दिवा लावावा आणि एका दिव्याने दुसरा दिवा का पेटवू नये. चला तर मग सविस्तर याबद्दल जाणून घेऊया. देवघरात दिवा लावताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोणत्या बाजूला कोणता दिवा लावावा. शास्त्रात याचे स्पष्ट उत्तर दिले आहे. तुपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या हाताला लावावा. म्हणजेच तुम्ही जेव्हा देवाकडे बघत असता तेव्हा तो तुमच्या डाव्या बाजूला असावा. तुपाच्या दिव्यासाठी कापसाची फुलवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. तूप हे सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. तेलाचा दिवा देवाच्या डाव्या हाताला लावावा म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला. तेलाच्या दिव्यासाठी कापसाची वात वापरावे. तिळाचे तेल किंवा सरसोचे तेल पूजेसाठी उत्तम मानले जाते. लक्षात ठेवा, तुपाचा दिवा हा आकाश तत्व आणि तेज तत्व जागृत करतो, तर तेलाचा दिवा पृथ्वी आणि आपतत्वाशी संबंधित असतो. दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी, दिवा कोणत्या दिशेला तोंड करून असावा याचाही आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. जर दिव्याची ज्योत पूर्वेकडे असेल तर ते आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम असते. दिव्याची ज्योत जर उत्तर दिशेला असेल तर ती धनप्राप्ती आणि यशासाठी उत्तम असते. दक्षिण दिशा मानली जाते, त्यामुळे सामान्य देवघरातील दिव्याची ज्योत दक्षिणेकडे नसावी. केवळ पितरांच्या पूजेवेळी किंवा विशिष्ट विधीवेळीच ही दिशा वापरली जाते. पश्चिमेला ज्योत असल्यास मानसिक शांतता मिळते असे मानले जाते. एका दिव्याने दुसरा दिवा का लावू नये? अनेकांना सवय असते की एक दिवा लावला की त्या ज्योतीने दुसरा दिवा पेटवतात, पण हे शास्त्रदृष्ट्या चुकीचे मानले जाते. याची काही मुख्य कारणे आहेत. आर्थिक कारण, दारिद्र्य दोष. पुराणांनुसार एका दिव्याने दुसरा दिवा लावल्याने घरात दारिद्र्य येते, त्यामुळे लक्ष्मीदेवी नाराज होते अशी मान्यता आहे. तसेच प्रत्येक दिव्याचा संकल्प आणि ऊर्जा स्वतंत्र असते. जेव्हा आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तेव्हा पहिल्या दिव्याची ऊर्जा विभागली जाते किंवा दूषित होऊ शकते. याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? तर असे मानले जाते की ही चूक केल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो किंवा सतत काहीतरी अडथळे येतात. शास्त्रीय दृष्टिकोन, स्वतंत्र काडीने किंवा उदबत्तीने दिवा लावल्यास या दिव्याचे पावित्र्य आणि तेज टिकून राहते. दिवा कधीही जमिनीवर थेट ठेवू नये, त्याखाली तांदूळ किंवा लाकडी चौरंग असावा. दिवा लावताना शुभम करोती कल्याणम हा श्लोक नक्की म्हणावा. विझलेला किंवा फुटलेला दिवा पूजेत वापरू नये. आता पाहूया दिव्याच्या वातीचे शास्त्र. कापसाची वाती सात्विक असते. तुपाच्या दिव्यासाठी कापसाची फुलवात वापरल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सात्विक लहरी पसरतात. लाल धाग्याची वात म्हणजेच कलाबावात. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर लाल रंगाच्या धाग्याची वात वापरणे शत्रुबाधा दूर करण्यासाठी आणि मंगळ ग्रहाच्या फळांसाठी उत्तम मानले जाते. दिवा विझला तर काय करावे? अनेकदा वारा किंवा तेल संपल्यामुळे दिवा विझतो. अशा वेळी घाबरून न जाता देवाची क्षमा मागावी. विझलेला दिवा पुन्हा लावताना तो स्वच्छ करून किंवा नवीन वात घालून लावावा. विझलेला दिवा तसाच तडकाफडकी लावणे अशुभ मानले जाते. कोणत्या तेलाचा दिवा सर्वोत्तम आहे? तर गायीचे तूप सर्वोत्तम गोष्ट मानले जाते. हे देवांना प्रिय आहे. तिळाचे तेल शनिदेवाच्या पिढीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सर्व कार्यात सिद्धी मिळवण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. मोहरीच्या तेलाचा दिवा हा शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि घराचे रक्षण करण्यासाठी लावला जातो. दिव्यासंदर्भात काही पाळावयाची इतर नियम आपण विझवू नका. अग्नी हा पवित्र आहे, त्यामुळे कधीही तोंडाने फुंक मारून दिवा विझवू नये, यामुळे दोष लागतो. तसेच दिवा कुठेही तडा गेलेला असेल तर तो वापरू नये. खंडित दिव्यात पूजा केल्याने त्याचे फळ मिळत नाही. दिव्याला कधीही थेट जमिनीवर ठेवू नये, त्याखाली किमान काही तांदूळ किंवा लाकडी पाट असावा, कारण जमिनीची थंड प्रवृत्ती दिव्याची उष्णता शोषून घेते. सायंकाळचा दिवा म्हणजे संध्यादीप हा उंबरट्यावर दिवा लावताना त्याचे तोंड बाहेरच्या बाजूला असावे, जेणेकरून घरातील लक्ष्मी टिकून राहते आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. 1 किंवा 2 वाती. तर अनेकांना प्रश्न पडतो की दिव्यामागे किती वाती असाव्यात? 2 वातींचा दिवा नेहमी 2 वाती एकत्र करून एक वात बनवून दिवा लावावा. असे मानले जाते की 2 वाती या पतिपत्नी किंवा शिवशक्तीचे प्रतीक आहेत. यामुळे कुटुंबात एकोपा राहतो. एकटी वात सहसा मोक्षप्राप्तीसाठी किंवा संन्यासी मार्गावर असलेल्या लोकांसाठी सांगितले जाते. गृहाश्रमात 2 वातींचा वापर श्रेष्ठ मानला जातो. अखंड दीप लावण्याचे नियम. जर तुम्ही नवरात्रीत किंवा कोणत्याही सणाला अखंड दिवा लावत असाल तर अखंड दिवा कधीही जमिनीवर न ठेवता तांदळाच्या राशीवर ठेवावा. त्याचा प्रकाश सतत तेवत राहण्यासाठी काचेचे कव्हर वापरावे. अखंड दिवा विझणे अशुभ मानले जाते, म्हणून त्यातील तेल तूप संपण्यापूर्वीच ते भरले पाहिजे. दिव्याच्या ज्योतीचा रंग काय सांगतो? निळी ज्योत
जर दिव्याची ज्योत तळाला निळसर असेल तर ती अत्यंत शुभ मानली जाते. याचा अर्थ तुमची पूजा स्वीकारली आहे. पिवळी किंवा केशरी ज्योत ही ज्योत घरामध्ये सुख आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. काजळी धरणे. जर वातीवर वारंवार काजळी धरत असेल किंवा दिव्याचा आकार फुलासारखा होत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरातील दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न आहे. वेगवेगळ्या धातूंचे दिवे आणि त्यांचे फळ म्हणजे सोन्याचा दिवा मुक्ती आणि मोक्ष मिळण्यासाठी, चांदीचा दिवा चंद्राची कृपा आणि मानसिक शांतीसाठी, तांब्याचा दिवा सूर्याची कृपा आणि कीर्ती मिळवण्यासाठी, पितळेचा दिवा हा सर्वात सामान्य, तो लक्ष्मी प्राप्ती आणि समृद्धीसाठी आहे. मातीचा दिवा हा पंचतत्वांचे प्रतिनिधित्व करतो. हा दिवा लावल्याने ग्रहांचे दोष दूर होतात. दिवे लावण्याची विशिष्ट वेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 6 या वेळेत लावलेला दिवा बुद्धी तल्लख करतो. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी लावलेला दिवा घरातील अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य बाहेर काढतो. दिव्याची फुलवात म्हणजेच कधीकधी वातीचे टोक जळून जिथे फुलासारखा आकार तयार होतो, शास्त्रानुसार हे शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या इष्टदेवतेची ऊर्जा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. दिवा विझवण्याची पद्धत. दिवा कधीही तोंडाने फुंकून विझवू नये. दिवा शांत करायचा असेल तर फुलाने किंवा हाताने वारा घालू नये, तर तुपाचा किंवा तेलाचा थेंब वातीवर टाकून ती शांत करावे. जळालेली वात इकडे तिकडे न टाकता ती झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की एका साध्या दिव्याच्या प्रज्वलनामागे किती सखोल शास्त्राने अर्थ दडलेला आहे. आपण लावलेला तो एक छोटासा दिवा केवळ अंधार दूर करत नाही, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी घेऊन येतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उजवीकडे तुपाचा आणि डावीकडे तेलाचा दिवा लावणे, स्वतंत्रपणे दीप प्रज्वलन करणे आणि योग्य दिशेला जोड ठेवणे या छोट्या बदलांमुळे तुमच्या पूजेचे फळ अनेक पटींनी वाढू शकते. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला तुमच्या दैनंदिन पूजेत नक्कीच उपयोगी ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ पोचवायलाही विसरू नका. तुमच्या मनात काही शंका असतील तर सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ पाहू इच्छिता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रद्धेने आणि आनंदाने राहा. शुभम करोती कल्याण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.